झालेल्या ज्या चालू घडामोडी आहेत त्यातील 65 प्रश्न घेतलेले आहेत. आणि हे प्रश्न मित्रांनो आरोग्यसेवक, जिल्हा परिषद भरती आणि पोलीस भरती, नगर परिषद, कृषी ग्रामसेवक इतरही भरत्यांसाठी खूप उपयुक्त ठरणारे असे प्रश्न घेतलेले आहेत. आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, म्हणजे हे सर्व 65 प्रश्न तुम्हाला कळून जातील. आणि जर तुम्ही या व्हिडिओला किंवा या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेचच तुम्ही सबस्क्राईब करून घ्या. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. बघा मित्रांनो, नुकतेच ओडिशा राज्याच्या राज्यपालपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? याचं उत्तर आपण डायरेक्ट दिलेलं आहे. याचं उत्तर असणार आहे रघुवर दास यांची ओडिशा राज्याच्या राज्यपाली नियुक्ती करण्यात आलेली आहे मित्रांनो. तर प्रश्न क्रमांक 2 बघूया. प्रश्न क्रमांक 2 बघा, त्रिपुरा राज्याचे नवीन राज्यपाल कोण बनले आहेत? याचं उत्तर आहे इंद्रसेन रेड्डी. तर त्रिपुरा राज्याचे नवीन राज्यपाल इंद्रसेना रेड्डी नल्लू आहेत. प्रश्न क्रमांक 3 बघूया. प्रश्न क्रमांक 3 आहे, नुकतेच प्रकाशित करण्यात आलेल्या ग्लोबल रिमोट वर्क इंडेक्समध्ये 108 देशाच्या यादीत भारत कितव्या क्रमांकावर आहे? तर या यादीत मित्रांनो आपला भारत हा 64व्या क्रमांकावर आहे. प्रश्न क्रमांक 4 बघा, राज्य मूल्य कृषी आयोग अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचे उत्तर असणार आहे पाशा पटेल यांची कृषी आयोग अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 5 बघूया. पंजाब सरकारने राज्य पूर्णपणे अंमली पदार्थ मुक्त करण्यासाठी कोणता उपक्रम सुरू केला आहे? याचं उत्तर डायरेक्ट दिलेलं आहे होम इनिशिएटिव्ह. हे पदार्थ मुक्त करण्यासाठी उपक्रम राबवलेला आहे. आता प्रश्न क्रमांक 6 पहा, मानवी हस्तक्षेपाशिवाय प्रथमच सुपरनोव्हा शोधणाऱ्या सिस्टीमचे नाव काय आहे? तर याचं नाव आहे BTS बॉट. आता प्रश्न क्रमांक 7 बघा, पश्चिम युरोपमधील पहिल्या पुन्हा वापरता येणाऱ्या खाजगी रॉकेटचे नाव काय आहे? याचं खाजगी रॉकेटचं नाव आहे मिउरा-1. प्रश्न क्रमांक 8 बघूया. अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने लोकेशन ॲक्सेसिबल मल्टी मॉडेल इनिशिएटिव्ह योजना सुरू केलेली आहे? ही योजना मित्रांनो ओडिशा या राज्याने सुरू केलेली आहे. प्रश्न क्रमांक 9 बघूया. जागतिक सांख्यिकी दिवस केव्हा साजरा केला जातो? हा सांख्यिकी दिवस हा 20 जून या दिवशी साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 10 बघूया. 2026 साली कोणत्या राज्यात 360 आमदार त्यासाठी नवीन विधान भवन उभारणार आहे? तर याचं उत्तर डायरेक्ट दिलेलं आहे आपण महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक 11 पहा, देशातील पहिल्या रॅपिड रेल्वेला RITSच्या गाड्यांना काय नाव दिलेले आहे? तर RITSच्या गाड्यांना नमो भारत हे नाव दिलेले आहे. प्रश्न क्रमांक 12 पहा, सतीश धवन अंतराळ केंद्रावरून गगनयानाचं क्रू मॉडेल केव्हा लॉन्च करण्यात आले? तर क्रू मॉडेल हे 22 ऑक्टोबर या दिवशी लॉन्च करण्यात आले. आता प्रश्न क्रमांक 13 पहा, मर्सर CF इन्स्टिट्यूटद्वारे प्रकाशित ग्लोबल पेन्शन इंडेक्स 2023 मध्ये भारत कितव्या स्थानी आहे? तर याचं उत्तर आहे 45व्या स्थानी भारत आहे. प्रश्न क्रमांक 14 बघूया. कोणत्या देशाने अलीकडेच जगातील पहिल्या पुरुषांसाठीच्या गर्भनिरोधन इंजेक्शनाची यशस्वी चाचणी घेण्यात आलेली आहे? भारत या देशाने घेतलेली आहे. प्रश्न क्रमांक 15 बघूया. स्पेस ऑन व्हील्स प्रदर्शनासाठी इस्रोने कोणासोबत करार केलेला आहे? तर याचा करार झालेला आहे विज्ञान भारती. प्रश्न क्रमांक 15 बघूया.
कोणत्या भारतीय खेळाडूच्या पुतळ्याची स्थापना वानखेडे स्टेडियमच्या प्रवेशद्वारावर करण्यात येणार आहे? तर याचं उत्तर असणार आहे सचिन तेंडुलकर. प्रश्न क्रमांक 16 बघूया. आंतरराष्ट्रीय संघटित सायबर गुन्हेगारी नेटवर्क घालण्यासाठी CBIद्वारे कोणते ऑपरेशन राबवण्यात येणार आहे? हे ऑपरेशन आहे ऑपरेशन चक्र. प्रश्न क्रमांक 17 बघूया. युनायटेड नेशन वर्ल्ड टुरिझम ऑर्गनायझेशनद्वारे 54 सर्वोत्तम पर्यटन गावांच्या यादीत भारतातील कोणत्या गावाचा समावेश करण्यात आलेला आहे? तर या गावाचा समावेश करण्यात आलेला आहे धोरो. प्रश्न क्रमांक 18 पहा. बिमस्टेक संघटनेच्या सरचिटणीसपदी नियुक्ती होणारे पहिले भारतीय कोण ठरले आहेत? पहिले भारतीय आहेत इंद्रमती पांडे. प्रश्न क्रमांक 19 पहा. अलीकडेच भारतीय नौदलाकडे सोपवण्यात आलेल्या प्रोजेक्ट 15B क्षेत्रातील तिसऱ्या गार्डेड मिसाईल डिस्ट्रॉयर जहाजाचे नाव काय आहे? या जहाजाचे नाव आहे इम्फाळ आहे. तर प्रश्न क्रमांक 20 बघूया. आशियाई गेम्स सुवर्णपदक जिंकणाऱ्या महाराष्ट्रीय खेळाडूंना राज्य सरकारकडून किती रुपयाचे पारितोषिक देण्यात येणार आहे? याचे पारितोषिकची आकडेवारी असणार आहे 1 कोटी रुपये आहे. प्रश्न क्रमांक 21 पहा. विद्यार्थ्यांना वन नेशन वन स्टुडंट ID अंतर्गत किती अपार ID देण्यात येणार आहेत? तर याचा अंकी आहे 12 अंकी आहे. प्रश्न क्रमांक 22 पहा. अलीकडेच अनावर करण्यात आलेले अमृतकाल विजन 2047 कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? याचं क्षेत्र आहे समुद्री व्यापार. प्रश्न क्रमांक 23 बघा. दरवर्षी राष्ट्रीय पोलीस स्मृती दिन केव्हा साजरा केला जातो? तर हा दिवस असणार आहे 21 ऑक्टोबर. प्रश्न क्रमांक 24 बघा. बॉबी चार्लटन यांचे नुकतेच निधन झाले, ते कोणत्या खेळाशी संबंधित होते? तर याचं उत्तर असणार आहे फुटबॉल या खेळाशी संबंधित होते. प्रश्न क्रमांक 25 पहा. क्रिकेटपटू बिशन सिंग बेदी यांचे नुकतेच निधन झाले, हे कोणत्या देशाचे माजी क्रिकेटपटू होते? तर याचं उत्तर असणार आहे भारत या देशाचे माजी क्रिकेटपटू होते. प्रश्न क्रमांक 26 बघा. देशातील सर्वात उंच राष्ट्रध्वजाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले? तर याचं उत्तर असणार आहे नितीन गडकरी. प्रश्न क्रमांक 27 पहा. हायवे मॅन ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाणारे नितीन गडकरी यांच्यावर कोणता चित्रपट तयार होणार आहे? या चित्रपटाचं नाव असणार आहे गडकरी. प्रश्न क्रमांक 28 पहा. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्रीवादळाला इराण या देशाने काय नाव दिलेले आहे? या देशाने हामून या चक्रीवादळाला नाव दिलेले आहे. प्रश्न क्रमांक 29 पहा. बहुपक्षीय संयुक्त नौदल युद्ध अभ्यास मिलन 2024चे आयोजन कोठे करण्यात आलेले आहे? याचं उत्तर असणार आहे विशाखापट्टणम या ठिकाणी करण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 30 पहा. नुकत्याच लॉन्च करण्यात आलेल्या संघ मिशन इंद्रधनुष्य 5 मध्ये किती वर्षांच्या बालकांचा समावेश करण्यात आलेला आहे? याचं उत्तर असणार आहे 5 वर्ष. प्रश्न क्रमांक 31 पहा. दुसऱ्या वर्ल्ड फूड इंडिया कार्यक्रमाचे आयोजन कोणत्या शहरात करण्यात येणार आहे? याचं उत्तर असणार आहे नवी दिल्ली. प्रश्न क्रमांक 32 पहा. कोणता देश हा ऑफ शोअर जहाजातून इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेल्वे लॉन्च करणारा जगातील पहिला देश ठरलेला आहे? याचं उत्तर असणार आहे जपान हा देश ठरलेला आहे. प्रश्न क्रमांक 33 पहा. एक दिवसीय विश्वचषकात 2दा 5 विकेट घेणारे पहिले भारतीय गोलंदाज कोण बनलेले आहेत? याचं उत्तर असणार आहे मोहम्मद शमी. प्रश्न क्रमांक 34 पहा. जम्मू काश्मीरमध्ये बेकायदेशीर परदेशी नागरिकांची माहिती गोळा करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समितीने स्थापन करण्यात आलेली आहे? याचं उत्तर असणार आहे आर के गोयल यांच्या
अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 35 पहा. यूकेने नुकताच स्मार्ट डिस्ट्रिक्ट प्रकल्प कुठे सुरू केला आहे? याचं उत्तर असणार आहे तमिळनाडू. प्रश्न क्रमांक 26 पहा. कमिशन मॅडम हे पुस्तक कोणी लिहिले आहे? हे पुस्तक मित्रांनो मीरा बोरवणकर यांनी लिहिलेलं आहे. प्रश्न क्रमांक 37 पहा. मिलिटरी हॉस्पिटल सर्व्हिसेसच्या महासंचालक बनणाऱ्या पहिल्या महिला कोण ठरलेल्या आहेत? याचं उत्तर असणार आहे साधना सक्सेना नायनर या ठरलेल्या आहेत. प्रश्न क्रमांक 38 पहा. एक दिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावा करण्याचा विक्रम कोणी केलेला आहे? हा खेळाडू आहे शुभमन गिल. प्रश्न क्रमांक 39 पहा. कोणत्या भारतीय खेळाडूंनी अबुधाबी मास्टर बॅडमिंटन स्पर्धा 2023 महिला एकेरीचे विश्व विजेतेपदक पटकावलेले आहे? ही महिला आहे उन्नती हुडा. पहा. देशातील विविध राज्य केंद्रशासित प्रदेशातील युवकांमध्ये परस्पर संबंध मजबूत करण्यासाठी केंद्र सरकारद्वारे कोणता उपक्रम राबवण्यात येणार आहे? युवा संगम. प्रश्न क्रमांक 41 बघूया. इफोने स्थापन केलेल्या देशातील पहिल्या नॅनो लिक्विड DAP प्लांटचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलेले आहे? याचं उत्तर असणार आहे अमित शहा. तर प्रश्न क्रमांक 42 पहा. अनुभव पुरस्कार 2023चे वितरण कोणाच्या हस्ते करण्यात आलेले आहे? याचं उत्तर असणार आहे जितेंद्र सिंग यांच्या हस्ते करण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 43 बघूया. बिरेंद्रनाथ दत्त यांच्या नुकतेच वयाच्या 88व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांना 2009 मध्ये कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते? याचं उत्तर असणार आहे पद्मश्री. प्रश्न क्रमांक 44 बघा. भारत मलेशिया संयुक्त युद्ध अभ्यास हरिमाऊ शक्ती 2023 चे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आलेले आहे? याचं उत्तर असणार आहे मेघालय राज्यात करण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 45 बघा. युनायटेड नेशन ही डे हा केव्हा साजरा केला जातो? याचं उत्तर असणार आहे 24 ऑक्टोबर या दिवशी साजरा केला जातो. 46 बघा. नुकतेच 37व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलेले आहे? याचं उत्तर असणार आहे नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 47 पहा. एका पॅरा असे क्रीडा स्पर्धेत 2 सुवर्णपदक जिंकणारे पहिले भारतीय खेळाडू कोण ठरले आहेत? याचं उत्तर असणार आहे अंकुर धामा. प्रश्न क्रमांक 48 बघूया. विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वात जलद शतक करण्याचा विक्रम कोणी केलेला आहे? याचं उत्तर असणार आहे मित्रांनो ग्लेन मॅक्सवेल. प्रश्न क्रमांक 29 बघा. भारतीय महिला क्रिकेट संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? अमोल मजुमदार. प्रश्न क्रमांक 50 बघा. सामाजिक न्यायासाठी मदर तेरेसा मेमोरियल अवॉर्ड कोणाला जाहीर करण्यात आलेला आहे? नरसिंग मोहम्मदी. प्रश्न क्रमांक 51 बघा. अलीकडेच भारतीय निवडणूक आयोगाने राष्ट्रीय आयकॉन म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? राजकुमार राव यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 52 बघा. 2023 आणि 2024 या आर्थिक वर्षात एप्रिल-सप्टेंबर दरम्यान भारताचा सर्वात मोठा व्यापार भागीदारी देश कोणता बनलेला आहे? याचं उत्तर असणार आहे मित्रांनो अमेरिका. प्रश्न क्रमांक 53 बघा. 7व्या इंडियन मोबाईल काँग्रेसचे आयोजन कोणत्या शहरात करण्यात येत आहे? याचं उत्तर असणार आहे नवी दिल्ली. प्रश्न क्रमांक 54 बघा. अलीकडेच चर्चेत असलेली निलाऊ कुदीचा सिंहागल हे आत्मचरित्र कोणी लिहिलेले आहे? याचं उत्तर असणार आहे डायरेक्ट एस सोमनाथ. प्रश्न क्रमांक 55 बघा. निशस्त्रीकरण सप्ताह केव्हा साजरा करण्यात येत असतो? याचं उत्तर असणार आहे 24 ते 30 ऑक्टोबर या दिवशी. प्रश्न क्रमांक 56 बघा. नुकतेच शिर्डी येथील
निळवंडे धरणाचे जलपूजन करून कालव्याचा लोकार्पण सोहळा कोणाच्या हस्ते पार पडला आहे? याचं उत्तर असणार आहे नरेंद्र मोदी. प्रश्न क्रमांक 57 बघा. S&P ग्लोबल मार्केट इंटेलिजन्सी ताज्या आकडेनुसार भारत कधीपर्यंत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल? याचं उत्तर मित्रांनो आहे 2030 वर्षापर्यंत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल. प्रश्न क्रमांक 58 बघा. कोणता देश हा जगातील सर्वात मोठे गोस्ट पार्टिकल डिटेक्टर तयार करत आहे? याचं उत्तर असणार आहे चीन. चीन हा देश करत आहे. प्रश्न 60 बघा. कोणता जिल्हा हा अधिकृत वृक्ष, फूल, पक्षी आणि प्रजाती या घोषित करणारा भारतातील पहिला जिल्हा ठरलेला आहे? याचं उत्तर मित्रांनो कासारगोड हा आहे. प्रश्न क्रमांक 60 बघा. नुकतेच कोणत्या भारतीय वंशाच्या व्यक्तीला अमेरिकेच्या सर्वोच्च वैज्ञानिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे? याचं उत्तर असणार आहे अशोक गाडगीळ. प्रश्न क्रमांक 61 बघा. कापसाला विशेष भारतीय ब्रँड बनवणाऱ्या इतर सर्व प्रक्रियांच्या माहिती देण्यासाठी नुकतेच कोणती वेबसाईट लॉन्च करण्यात आलेली आहे? याचं उत्तर असणार आहे कस्तुरी कॉटन भारत. प्रश्न क्रमांक 62 बघा. अलीकडे चर्चेत असलेले सुमित अंतिहल हे कोणत्या खेळाशी संबंधित आहे? याचं मित्रांनो उत्तर आहे भालाफेक. प्रश्न क्रमांक 63 बघा. नुकतेच इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? याचं उत्तर मित्रांनो डायरेक्ट दिलेलं आहे संजय कुमार जैन. प्रश्न क्रमांक 64 बघा. मिलिटरी स्टेशन ने बेस्ट ग्रीन मिलिटरी स्टेशन हा पुरस्कार मिळवला? उधमपूर मिलिटरी स्टेशन या स्टेशनने पुरस्कार मिळवलेला आहे. प्रश्न क्रमांक 65 बघा. अलीकडे श्रीलंकेने किती देशाच्या नागरिकांना मोफत विजा देण्याचा निर्णय घेतलेला आहे? याचं उत्तर असणार आहे 7 देशांनी मोफत विजा देण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा.